नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पनीर सोयाबीन टिक्की किंवा सोयाबीन पनीर कबाब तयार करणार आहोत. अगदी लहान मुलं आवडीने अशी ही टिक्की खातील. इतकी स्वादिष्ट प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त सोयाबीन टिक्की आपण तयार करत आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं सोयाबीन घेतलेलं आहे. आता ही सोयाबीन आपण कोमट पाणी करून त्याच्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत घालणार आहोत. सोयाबीन आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण काही भाज्या कट करून घेऊया. भाज्यांमध्ये शिमला मिरची, कांदा, गाजर आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सुरुवातीला आपण शिमला मिरची कट करून त्यातल्या बिया काढून टाकूया आणि स्वच्छ करून बारीक अशी आपण ही शिमला मिरची कट करून घेणार आहोत. आपण एकच कांदा, एक शिमला मिरची आणि एकच गाजर घेतलेला आहे. शिमला मिरची आपली कट करून झाली की आपण कांद्याची साल काढून कांदा देखील बारीक असा कट करून घेणार आहोत. गाजरची साल काढून गाजर आपण किसून घेऊया. आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत. आपल्या सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि अर्धा तास झालेला आहे. सोयाबीन देखील छान असे भिजले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण सोयाबीन पाण्यातून काढून घेऊया आणि घट्ट असं दाबून यातलं सर्व पाणी आपण सोयाबीनमधलं काढून घेणार आहोत. पाणी काढल्यानंतर हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया. आता यामध्येच आपण 1 इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, थोडीशी कोथिंबीर. इथं आपण 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. ते पनीरचं मी हातावरच थोडंसं चुरा करून टाकणार आहे आणि मिक्सरचं झाकण लावून आपण ह्याचे मिक्सरला वाटून घेणार आहोत. जास्तही बारीक वाटायचं नाही आहे, आपण थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता आपण वाटलेले हे मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण आता या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यामध्ये कोथिंबीर, गाजर, शिमला मिरची, कांदा टाकून काही मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, हे फक्त कलरसाठी आहे, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबू रस टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. चमच्याने व्यवस्थित असं मिक्स होत नाही आहे, त्यामुळे मी हातानेच हे मिक्स करून घेणार आहे किंवा एकजीव करून घेणार आहे. व्यवस्थित असं सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ टाकलं तरीही चालेल. आणि हे पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया.
आपलं सोयाबीन टिक्कीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हाताला तेल लावून लगेचच ह्याची टिक्की वळवायला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये ही टिक्की तुम्ही करू शकता, चौकोनी किंवा लंबगोलाकार. मी इथं गोल आकारात ही टिक्की वळवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व टिक्क्या तयार करून घेणार आहे. आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे आणि या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता एक एक करून आपण ह्याच्यामध्ये पॅनमध्ये टिक्की मांडून घेऊया आणि एक 5 मिनिटानंतर आपण ही टिक्की पलटी मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान अशा क्रिस्पी भाजल्या की आपण ही टिक्की काढून घेणार आहोत. आपली टिक्की तयार झालेली आहे. आपण ही काढून घेऊया. आपण ही टिक्की कोथिंबीरीची चटणी किंवा टमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो. एकदम क्रिस्पी, कुरकुरीत, लहान मुलांना आवडतील अशी प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त आपली ही सोयाबीन पनीर टिक्की तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.